श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. षष्ठ दशक. समास दुसरा. ब्रह्म पावन निरूपण. श्रीराम. ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे, कामानये सर्वथा. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता ज्या उपदेशाने सायुज्य प्राप्ती होते त्या उपदेशाची लक्षणे ऐका. नाना मतांचा काथ्याकूट उपयोगी पडणार नाही. ब्रह्मज्ञाने वीण उपदेश, तो म्हणो नये विशेष. धान्ये वीण जैसे भूस, खाता नये. श्रीराम. ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य होत नाही, जसे धान्याशिवाय असलेले भूस खाता येत नाही. नाना कबाड बडविले, ना तरी तक्रची घुसळिले. अथवा धुणची सेविले सावकास. श्रीराम. नाना साली भक्षिल्या, अथवा चोळट्या चोखिल्या. खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा. श्रीराम. तैसे ब्रह्मज्ञाने वीण, नाना उपदेशाचा सीण. सार सांडून असार कोण शहाणा सेवी. श्रीराम. रसरहित कडबा कुटला, किंवा लोणी काढलेले ताक घुसळले, किंवा तांदळाचे धुवणच सावकाश प्राशन केले, किंवा अनेक फळांच्या सालीच खाल्ल्या, अथवा रसहीन चोळट्या चोखल्या, किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्ल्या, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवायचे नाना उपदेश म्हणजे केवळ श्रमच असतात. ब्रह्मज्ञान हेच सार आहे. ते सोडून कुठला शहाणा असाराचे सेवन करेल? आता ब्रह्म जे का निर्गुण, ते चिकेले निरूपण. सुचित करावे अंतःकरण श्रोते जनी. श्रीराम. आता गुणातीत जे ब्रह्म त्याचे वर्णन करतो. श्रोत्यांनी एकाग्र मन करून ते ऐकावे. सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा. परंतु हे तगेना सर्व काळ. श्रीराम. ही सर्व सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झाली असून ती सर्व काळ टिकणारी नाही, म्हणजे अशाश्वत आहे. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण. येर पंचभूतिक जाण नासिवंत. श्रीराम. या सृष्टीची रचना होण्याआधी व तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्म असते. हीच खरी शाश्वताची खूण आहे. इतर जे जे पांचभौतिक असते ते नाशिवंत असते. येरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्या ते. भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. श्रीराम. एरवी ही सृष्टी पाहिली म्हणजे ती पंचमहाभूतांची आहे असे दिसून येते. भूतांना देव कसे म्हणावे? भूत म्हणून कुणी संबोधले तरी मनुष्याला भीती वाटते. मा तो जगत जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा. ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकांसी. श्रीराम. मग ज्याने हे जग निर्माण केले त्या जगज्जनक परमात्म्यास भूताची उपमा कशी द्यावी, ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही? भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष. या कारणे महापुरुष सर्व जाणती. श्रीराम. त्या जगदीशाला भूतासारखा म्हणावे तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी आप तेज वायो आकाश, यां सबाह्य जगदीश. पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी. श्रीराम. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत भरलेला आहे. पंचमहाभूतांचा नाश होतो, पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम, तो तो अवघाची भ्रम. नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. श्रीराम. जे जे रूप आणि नाम आहे तो तो सर्व भ्रमच आहे. नाम रूपातीत जे परमात्म तत्व त्याचे रहस्य अनुभवाने जाणावे लागते. पंचभूते आणि त्रिगुण, ऐशी अष्टधा प्रकृती जाण. अष्टधा प्रकृतीस नामाभिधान, दृश्य ऐसे. श्रीराम. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आहे.
या अष्टधा प्रकृतीला दृश्य असे नामाभिधान आहे. ते हे दृश्य नासिवंत ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी श्रीराम. ते हे दृश्य नाशिवंत आहे असे वेद व श्रुती सांगतात. निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, कालविता कालवेना आपे करून श्रीराम. ते ब्रह्म शस्त्राने तोडू जाता तुटत नाही, अग्नीने जाळावे म्हटले तर जळत नाही, पाण्याने कालवावे तर ते कालवले जात नाही. जे वायो चेनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, ते घडविता येत नाही, दडवता म्हणजे लपवताही येत नाही. ज्यासी वर्णची नसे, जे सर्वांहूनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम. त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही, ते सर्वांहून विलक्षण आहे, पण सर्व काळ असते. दिसेना तरी काये झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे श्रीराम. ते जरी दिसत नसले तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतप्रोत भरलेले आहे, जेथे तेथे सर्वत्र व्यापलेले आहे. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुजते जाणावे गौप्य आहे श्रीराम. आपल्या दृष्टीला सवय झालेली असते की जे दिसेल तेच पहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते गुप्त असते हे जाणून घ्यावे. प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे श्रीराम. जे प्रगट दिसते ते असार आहे हे जाणावे, व जे गुप्त आहे ते सार जाणावे. गुरुच्या उपदेशाने हे रहस्य उमजू लागते. जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पहावे, जे कळे ना ते जाणावे विवेक बळे श्रीराम. विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घ्यावे, जे दिसत नसेल ते पहावे, जे कळत नसेल ते जाणून घ्यावे. गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश श्रीराम. जे गुप्त आहे ते स्वतःसाठी प्रगट करून घ्यावे, जे असाध्य आहे ते साधावे, अवघड असेल त्याचा चिकाटीने अभ्यास करावा. वेद विरंची आणि शेष, जेथे श्रीणले निशेष, तेची साधावे विशेष परब्रह्म ते श्रीराम. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्याचे वर्णन करता करता पार थकून गेले, त्या परब्रह्माची विशेषे करून प्राप्ती करून घ्यावी. तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते श्रीराम. तरी ते कसे साधावे असा प्रश्न केला असता त्याचे स्वाभाविक साधन सांगतात की अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम. ते परब्रह्म पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, कोणत्या एका रंगाचेही ते नाही, ते अव्यक्त आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे श्रीराम. त्या परब्रह्मालाच देव म्हणावे. इतर सामान्य लोकांचा स्वभाव असा असतो की जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे. त्यांना जितके गाव तितके देव असतात. ऐसा देवाचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यया आला, आता आपणची आपला शोध घ्यावा श्रीराम. याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजेच देव असा निश्चय झाला आणि देव निर्गुण हेही प्रत्ययाला आले. आता आपण आपलाच शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे श्रीराम.
आपण माझे शरीर असे जेव्हा म्हणतो तेव्हा आपण देहावेगळे आहोत हे कळते. माझे मन असे म्हणतो म्हणजे मी मनापेक्षा वेगळा आहे, मन म्हणजे मी नव्हे हे उघड होते. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे श्रीराम. देहासंबंधी विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे हे कळून येते. तत्वाने तत्व झाडले म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूते नाहीशी होऊन सार म्हणजे आत्माच शिल्लक राहतो. आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईंचा ठाई विभागून गेली श्रीराम. ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच नाही असे कळून येते, मग त्याला पाहण्याचे कारणच उरत नाही. ज्या पंचमहाभूतांचा देह बनलेला असतो ती भूते ठाईच्या ठाई विभागून जातात. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहताही गाठोडी आडळे ना श्रीराम. देह म्हणजे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. ते जो कोणी विचाराने सोडतो त्याला असे कळून येते की गाठोडेच नाही. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही श्रीराम. शरीर हे तत्वांचे गाठोडे आहे. त्या संबंधी विचार केला असता कळून येते की आपण नाहीच, फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे. आपणासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैंचे काही, पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे श्रीराम. आपण असा आत्म्याहून वेगळा कुणी नाहीच हे कळले की मग जन्म मृत्यू कोठले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसते. पाप पुण्य येम यातना, हे निर्गुणित तो असेना, आपण तोची जरी जन्म मरणा ठावकैचा श्रीराम. निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य यमयातना इत्यादी काही नसते आणि आपण म्हणजे तोच निर्गुणात्मा आहोत, तर मग जन्म मरणाला ठाव कोठे आहे. देहे बुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. मी म्हणजे देह या देहबुद्धीने जो बांधला गेला होता त्याला विवेकाने आपण देह नाही हे कळले, म्हणजेच देहबुद्धीचे बंधन नष्ट झाले. याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. झाले जन्माचे सार्थक, निर्गुणात्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा श्रीराम. त्याच्या जन्माचे सार्थक झाले, पण आपण निर्गुण आत्मा हा विवेक सतत करीत राहिले पाहिजे. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य वोसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे ही पंचभौतिक सृष्टी नष्ट होते व स्वस्वरूपानुसंधानाने मनुष्य तरतो. आपणास निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. आपणास निवेदावे, आपण विवेकाने उरूच नये, याचे नाव आत्मनिवेदन आहे. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पादसेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम. आधी अध्यात्म श्रवण करावे, नंतर गुरुभक्ती करावी, म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने प्रसादाने आत्मनिवेदन घडते. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजेच परिपूर्ण वस्तू आत्मवस्तूच निरंतर आहोत असा बोध अंतरात होतो. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची जाला, संसार खेद तोडाला, देहे प्रारब्धी टाकिला सावकास श्रीराम. त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असे झाल्यावर त्याचे संसार दुःख नाहीसे होते. मग तो देहाला प्रारब्धाच्या अधीन करून
स्वतः स्वस्वरूपी स्वस्थ राहतो. याचे म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. परब्रह्मी अभिन्न भक्तची जाला श्रीराम. यालाच आत्मज्ञान म्हणतात. याच्या योगेच शाश्वत समाधान मिळते. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो, म्हणजेच भक्त होतो. आता होणार ते होईना का, आणि जाणार ते जायना का. तुटली मनातील आशंका, जन्म मृत्याची श्रीराम. आता जे होणार असेल ते होईना का, जे जाणार असेल ते जाईना का, अशी त्याची वृत्ती बनते आणि मनातली जन्म मृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते. संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले. मुख्य देवास ओळखिले, सत्संगे करूनी श्रीराम. संसारातील कष्ट येरझाऱ्या चुकल्या, देवभक्तांचे ऐक्य झाले आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणता ही ओळखही पटली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.